मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंग. या संतांसी विरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे तुझ. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवे पायी संतांच्या. या संतांसी विरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे तुझ. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं, प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आपपर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथे माग पौर्णिमा साधोनी वाट धरिली निजधामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तका माझा पायावरी या वारकरी संतांच्या. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंग. या संतांसी निरवी हेची मज देई, आणि तुझे काही न मागे तुझ. विठ्ठल विठ्ठल आहे, देशी तरी पाहे पांडुरंग. या संतांसी निरवी हेची मज देई, आणि तुझे काही न मागे तुझ. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय प्रथमदीन सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावरम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय सद्गुरु मोरे माऊली आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठल तुकाराम महाराज यांचा अभंग 3 चरणांचा, मागणीपर प्रकरणातला, सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या पाठांतराचा, सगळ्यांच्या ओळखीचा अभंग आहे. मला नाही वाटत हा अभंग इथं कोणाचा पाठ नसेल. सगळ्यांच्या पाठांतराचा हा अभंग आहे. आपला कुठलाही कार्यक्रम म्हटला की सगळ्यात शेवटचा अभंग म्हटला की हाच अभंग असतो. त्यामुळे सगळ्यांच्या परिचयाचा हा अभंग आहे, मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान श्री पंढरीनाथाच्या पुढ्यात आपल्या अंतःकरणातली एक मागणी व्यक्त केलेली आहे. आणि यातून तुकाराम महाराजांना स्पष्टपणे देवाला असं सांगायचं आहे की देवा, आम्ही तुमच्या पुढ्यात मागायला आलेलो जरी असलो तरी आमच्या अंतःकरणातल्या मागण्या काही फार नाही आहेत. आम्ही तुमच्याकडेच मागणार आहोत, आम्ही थोडंसंच मागणार आहोत, परंतु जे मागणार आहोत ते अत्यंत जबाबदारीचं मागणार आहोत. अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगातून मागणी केलेली आहे. आणि मागणी करत असताना तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात उभे राहतात आणि तुकाराम महाराज काहीतरी मागणी करतात. अभंगातली जी तुकाराम महाराजांची मागणी पाहायला मिळते ती परमार्थाच्या वृद्धीकरता केलेली मागणी आपल्याला पाहायला मिळते. आपण ज्या परमार्थाच्या प्रांगणात आहोत तो आपला परमार्थ अधिकाधिक वृद्धिंगत होत राहावा याकरता तुकाराम महाराजांच्या सगळ्याच मागण्या आपल्याला पाहायला मिळतील. संतांच्या मागण्या आणि आपल्या मागण्या याच्यामध्ये काय अंतर आहे असं जर आपल्याला पाहायचं ठरलं तर आपल्याला असं म्हणता येतं की आपल्या सगळ्यांच्या मागण्या या प्रपंचाच्या विस्ताराकरता मागण्या असतात आणि संतांच्या मागण्या या परमार्थाच्या विस्ताराकरता मागण्या असतात. आपण जेव्हा जेव्हा मागतो तेव्हा तेव्हा आपला प्रपंच विस्तारित झाला पाहिजे याच्याकरता आपण मागत असतो. एक तर आपलं कुळ वाढलं पाहिजे म्हणून मागतो, आपला वंश वाढला पाहिजे म्हणून मागतो, आपली परंपरा वाढली पाहिजे म्हणून मागतो, आपलं धन संपत्ती वाढली पाहिजे म्हणून मागतो, आपली सत्ता वाढली पाहिजे म्हणून मागतो. या सगळ्या मागण्या ह्या आपल्या प्रपंचाच्या वाढीच्या, प्रपंचाच्या विस्ताराच्या मागण्या आहेत.
आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या सगळ्याच मागण्या जर आपण पाहिल्या तर भजन वाढावं म्हणून मागतात, नामस्मरण वाढावं म्हणून मागतात, तीर्थाटन वाढावं म्हणून मागतात, दुर्बुद्धी नको मागतात, सत्कर्म करावं मागतात, संत संग मागतात. या सगळ्या मागण्या जर आपण पाहिल्या तर त्या परमार्थाच्या वाढी करता तुकाराम महाराजांनी मागितल्यात असं पाहायला मिळतं. म्हणजे संतांच्या मागण्या काय आणि आपल्या मागण्या काय याच्यामध्ये एका वाक्यात जर सांगायचं ठरलं तर आपल्या मागण्या प्रपंचाच्या वाढीच्या मागण्या आहेत आणि संतांच्या मागण्या परमार्थाच्या वाढीच्या मागण्या आहेत. परमार्थाच्या वाढी करता परमार्थाच्या विस्तारा करता मागण्या आहेत असं आपलं चिंतन सुरू आहे. तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात जाऊन मागतात आणि देवही तुकाराम महाराजांना उदारपणे द्यायला तयारही असतो. तुकाराम महाराज प्रपंचाच्या संबंधानं कधीच मागत नाहीत. तुकाराम महाराजांचे सगळेच मागणीपर अभंग जर आपण तपासले तर एकूण 400च्या घरातले काहीतरी तुकाराम महाराजांचे मागणीपर अभंग आहेत. जवळपास 400 अभंग, कमी जास्त थोडे होतील पण जवळपास 400 अभंग तुकाराम महाराजांचे जर मागणीपर अभंग असतील तर त्या सगळ्या मागणीपर अभंगांमध्ये कुठंच तुकाराम महाराजांनी प्रपंचाच्या संबंधानं मागणी केलेली नाही. बरं, तुकाराम महाराजांनी मागणी केली नाही म्हणजे तुकाराम महाराजांना काही गरज नव्हती अशाचा भाग नाही. तुकाराम महाराजांना आपला प्रपंच चांगल्या पद्धतीने तयार व्हावा याकरता मागण्याची गरजही होती. पण गरज असूनही तुकाराम महाराज प्रपंचाचं मागत नाहीत आणि थोडंसं बोलतो गरज असूनही तुकाराम महाराज प्रपंचाचं मागत नाहीत आणि गरज नसतानाही तुकाराम महाराज परमार्थाचं मागतात. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला गरज असूनही तुकाराम महाराज प्रपंचाचं मागत नाही. आपण प्रपंचामध्ये मागायला जातो ते कधी मागायला जातो? आपल्याला काहीतरी गरज वाटते तेव्हा आपण मागायला जातो. एखाद्याच्या पुढ्यात मागायला गेलो तो कधी मागायला जातो? एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज पडली, आवश्यकता पडली, आपल्याकडे कमीपणा निर्माण झाला, कमतरता निर्माण झाली की मग आपण एखाद्याच्या पुढ्यात त्या वस्तूची पूर्णता व्हावी म्हणून मागायला जातो. म्हणजे आपल्याकडे कमतरता असेल तर आपण मागायला जातो. तुकाराम महाराजांचा विचार करा. तुकाराम महाराजांच्या प्रपंचाच्या संबंधानं कमतरता होती की नव्हती मला सांगा? भरपूर कमतरता आहे. तुकाराम महाराजांना वैराग्य निर्माण होऊन तुकाराम महाराज परमार्थाला लागल्यानंतर तुकाराम महाराजांच्या प्रपंचामध्ये भरपूर अशी कमतरता आहे. पण तरीही तुकाराम महाराज प्रपंचाच्या संबंधानं देवाच्या पुढ्यात काही मागत नाही. बरं, तुकाराम महाराजांनी जर मागितलं असतं तर देवानं दिलं नसतं अशातले काही भाग नाही. तुकोबारांनी मागितलं असतं तर सहज देवानं देऊन मोकळे झाले असते. तुकाराम महाराज जर देवाला असं म्हटले असते, तुकाराम महाराज जर देवाला असं म्हटले असते की दुष्काळाच्या काळामध्ये आम्ही आमच्या घरची सगळी धान्याची कोठारं लोकांकरता मोकळी केली होती, सगळे काही नाही. आम्ही जेव्हा पाहिलं की आता लोकांना काहीच खायला मिळत नाही, दुष्काळ पडला आहे, कधी कधी काही लोकांच्या घरी तर एक वेळेचं अन्न शिजेल इतकं सुद्धा धान्य शिल्लक राहिलेलं नाहीये, उपासमार लोकांची व्हायला लागली आहे. म्हणून आम्ही काय केलं तर आम्ही आमच्या घरची धान्याची कोठारं मोकळी केली. आम्ही लोकांकरता आमच्या घरची धान्याची कोठारं मोकळी केली. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, आमच्या घरची धान्याची कोठारं आम्ही मोकळी केली. मी गमतीने म्हणत असतो तुकाराम महाराजांनी लोकांकरता धान्याची कोठारं मोकळी केली आणि लोकांनी ती मोकळी केली. मला कळलं तर पहा, काय नाही, तुकाराम महाराजांनी ती मोकळी केली आणि लोकांनी ती मोकळी केली, सगळी मोकळी केली, काही ठेवलं नाही तुकाराम महाराजांकरता. आता जी सगळी धान्याची कोठारं तुकाराम महाराजांची मोकळी झाली, आपला पण प्रपंच आता चालू शकेल इतकं काही तुकाराम महाराजांकडे राहिलं नसताना सुद्धा स्त्री एक अन्न करता मेली ही तुकाराम महाराजांची स्थिती व्हावी. पण तरीही तुकाराम महाराज पुन्हा देवाच्या पुढ्यात जाऊन प्रपंचाच्या संबंधानं काहीच मागत नाहीत. तुकाराम महाराज जर म्हटले असते की ती धान्याची कोठारं देवा मला तशीच्या तशी परत भरून द्या, बरं देवानं दिली असती की नसती दिली मला सांगा? सहज दिली असती. तुकाराम महाराजांनी दुष्काळाच्या काळामध्ये सगळ्या लोकांकरता कर्ज माफी केली. आपल्या वाट्याला आलेली जेवढी कर्ज खत होती ती सगळी तुकाराम महाराजांनी इंद्राणीच्या डोहात बुडवून टाकली. म्हणजे काय केलं, सगळ्याच लोकांकरता कर्ज माफी तुकाराम महाराजांनी दिली. आणि तेच तुकाराम महाराज जर देवाला म्हटले असते की पुन्हा त्या कर्ज खताच्या वाया मला बाहेर काढून द्या आणि मी कर्ज वसुली लोकांकडून करतो, असं जर तुकाराम महाराज देवाला म्हटले असते ते चाललं असतं की नाही? देवानं दिलं असतं की नसतं दिलं सांगा? नक्की दिलं असतं. पण तरीही तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात काहीच मागत नाहीत, हे आपण ध्यानात घ्या. म्हणजे प्रपंचाची गरज असताना सुद्धा
प्रपंचाची गरज असताना सुद्धा तुकाराम महाराज देवाकडून प्रपंच मागत नाहीत. आणि याच्या उलट परमार्थाच्या प्रांगणात जर आलो तर तुकाराम महाराजांनी देवाच्या पुढ्यात काहीतरी मागावं अशी कोणतीही आवश्यकता तुकाराम महाराजांना राहिलेली नाहीये. कुठलीच अवस्था राहिलेली नाहीये. देवाच्या पुढ्यात आता मागायचं तरी काय, कोणत्याही गोष्टीची आपण मागणी देवाच्या पुढ्यात करावी अशी काही स्थिती राहिलेली नाहीये. परमार्थाच्या बाबतीत कमीपणा तुकाराम महाराजांकडे नाही. परमार्थाच्या बाबतीत न्यूनता तुकाराम महाराजांकडे नाही. कुठलीच कमतरता परमार्थाच्या बाबतीत राहिलेली नाहीये. कारण परमार्थाच्या प्रांगणामध्ये आम्ही आलो तेव्हा आमची स्थिती कशी झाली तर तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे असं सांगावं, कृतकृत्य झालो परमार्थाच्या प्रांगणात आल्यानंतर काय शिल्लक आहे, काही शिल्लक नाही. म्हणजे सगळं काही जे काय आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते सगळं प्राप्त करून झालेलं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आता काहीच आपलं मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, करण्याचं शिल्लक राहिलेलं नाही. काम नाही सगळं काही मिळवायचं झालंय, सगळं काही करण्याचं झालंय. मग करण्याचं मिळवण्याचं जे जे काही करायचं होतं, जे जे काही मिळवायचं होतं ते सगळं करून मिळवून झालंय. म्हणजे आमचं जीवन आता धन्यतेला प्राप्त झालंय. आमचं जीवन आता कृतार्थ झालंय, कृतकृत्य झालंय. परमार्थाच्या प्रांगणात आमचं जीवन कृतकृत्य झालेलं आहे. म्हणजे परिपूर्णतेला गेलेलं आहे. म्हणजे परिपूर्णतेला गेलंय याचा अर्थ आता काहीतरी मागितलं पाहिजे अशी अजिबात आवश्यकता राहिलेली नाही. म्हणजे परमार्थाच्या प्रांगणात काहीतरी मागावं अशी अजिबात गरज राहिली नाही. तरी पण तुकाराम महाराज देवाकडे मात्र परमार्थाचं मागतात. म्हणजे कुठली दोन महत्वाची वाक्य आपण म्हटलो, महत्वाची दोन वाक्य इतकीच आहेत की प्रपंचाची गरज असूनही तुकाराम महाराज देवाकडे मागत नाही आणि परमार्थाची गरज नसताना सुद्धा तुकाराम महाराज देवाकडे मागितल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला देवाकडे असलेल्या मागणीचा आदर्श आहे. तुकाराम महाराजांनी देवाकडे आपण काय कसं मागितलं पाहिजे याचा एक आदर्श आपल्याला घालून दिला आहे. आणि तो आदर्श असा आहे की आपल्याला प्रपंचाची गरज जरी असली तरी आपण ते देवाच्या पुढ्यात मागू नये. आणि परमार्थाची आपल्याला गरज जरी नसली तरी मात्र ते आपण देवाच्या पुढ्यात नक्की मागितलं पाहिजे. हा तुकाराम महाराजांनी मागणीचा आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे. तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात उभे राहतात आणि देव तुकाराम महाराजांच्या समोर आहे. देव तुकाराम महाराजांच्या समोर आल्यानंतर तुकाराम महाराज देवाला असं म्हणतात की आम्ही तुमच्या पुढ्यात आमच्या अंतःकरणात एक इच्छा व्यक्त करणार आहोत. आम्ही तुमच्या पुढ्यात काहीतरी मागणार आहोत. आतापर्यंत जी जी काही आम्ही सेवा तुमच्या चरणी समर्पित केलेली आहे त्या सेवेच्या प्रित्यर्थ म्हणून नाही परंतु अगदी तुमचं दास्यत्व करणारे आम्ही आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी इच्छा अभिलाषा निर्माण झाली आहे. निश्चितच ती परमार्थाच्या संबंधाने आहे आणि ती आमची पूर्णत्वाला जावी अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही तुमच्या पुढ्यात आलेलो आहोत. आणि पुढ्यात येऊन तुकोबारे असं म्हणतात की देवा आज आम्ही तुमच्या पुढ्यात काहीतरी मागणार आहोत. आणि काहीतरी मागणार आहोत म्हटल्यानंतर भरपूर काही मागणार आहोत असं नाहीये.
आमची मागण्याची यादी जर तुम्ही पाहाल तर खूप मोठी लांबलचक मागणी तुमच्याकरता आम्ही केलेली आहे असं मात्र नाहीये. आमची मागणी ही खूप लहान मागणी आहे. आमची यादी ही खूप तोकडी यादी आहे. इतकी तोकडी आहे, इतकी तोकडी आहे, इतकी तोकडी आहे की आमच्या यादीमध्ये तुमच्याकडून जे मागावं त्यामध्ये फार गोष्टी नाही आहेत. त्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की आम्ही तुमच्या पुढ्यात मागणार आहे. आम्ही तुमच्या पुढ्यात मागणार आहे फार नाही, आम्ही तुमच्या पुढ्यात एकच मागणार आहे. पण जे एक मागणार आहे की नाही, एक मागणार आहे ते अत्यंत अलौकिक असणार आहे, ते अत्यंत जबाबदारीचं असणार आहे, ते अत्यंत विचारपूर्वक आमची मागणी असणार आहे. आणि तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यामध्ये आपल्या मागणीची प्रस्तावना करून ठेवत असताना असं म्हटले, देवा आम्ही तुमच्या पुढे जे मागणार आहोत ते इतकं अलौकिक असणार आहे की कदाचित ते तुला सुद्धा द्यायला जमेल किंवा नाही ही मोठी शंका आहे. आणि म्हणून मी तुमच्या पुढे जे मागणार आहे ते देणं तुम्हाला जर शक्य होणार असेल तरच तुम्ही हो म्हणा. म्हणजे थोडक्यात काय आहे, आम्ही तुमच्या पुढ्यात मागू परंतु तुम्ही देणार असाल तरच तुम्ही हो म्हणा. मागणीची प्रस्तावना तुकाराम महाराजांनी केली आहे. अभंगाचं पहिलं चरण. मागणे ते पांडुरंगा मागण्याचे किती एक. देवाच्या पुढ्यात मागायचंय. किती मागायचंय? एकच मागायचंय. कोणाच्या पुढ्यात मागायचंय? देशी तरी पाहे पांडुरंगा. कोणाकडे मागायचंय? पांडुरंगाकडे मागायचंय. आणि किती मागायचंय? एक मागायचंय. तुकाराम महाराजांचे दोन प्रश्न पहिल्या या चरणामध्ये. आम्ही कोणाकडे मागणार? पांडुरंगाकडे मागणार. हे स्वतः पांडुरंगाच्या पुढ्यात उभे राहून तुकाराम महाराज म्हणायला लागले, देशी तरी पाहे पांडुरंगा. तुम्हाला द्यायला जमलं तर पहा. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही सहज देता आणि लोकांना मोकळं करता. पण तुम्हाला सहज देता येतील अशा कोटीतल्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी मी काहीच मागणार नाहीये. इतर वेळेला जेव्हा काही भक्त मंडळी तुमच्याकडे येतात आणि मागतात तेव्हा तुम्ही त्यांना त्या त्या गोष्टी देऊन सहज मोकळं करता. तितकं सहज मी तुमच्या पुढ्यात मागणार नाहीये. बाकीच्यांच्या मागण्याच्या याद्या मला माहिती आहेत. अनेकांनी तुमच्या पुढ्यात येऊन अनेक गोष्टी मागितल्यात आणि त्या तुम्ही सहजपणे देऊ केल्यात. तर तुम्हाला काही कष्ट घ्यावे लागले नाही. उलट तुम्ही मोकळ्या मनानं देऊन टाकलं, जास्तीचं देऊन टाकलं. हे तुम्ही मागे केलेलं आम्हाला माहिती आहे. मागे
अनेक लोक तुमच्या पुढ्यात मागायला आले. ते ध्रुव बाळ तुमच्याकडे मागायला आले होते बापाची मांडी. ते आले म्हणायला लागले आम्हाला दुसरं काही नको, आम्हाला काय पाहिजे, आम्हाला बापाची मांडी पाहिजे. कारण ध्रुवानं ध्रुवाची मागणी पहा ना, मागणी ध्रुवानं केली ती आपल्या केवळ प्रपंचाला धरूनच मागणी केली. त्याच्यानंतर ध्रुवाला पश्चाताप झाला तो वेगळा. कारण मागणी करण्याकरता देवानं प्रसन्न व्हावं म्हणून ध्रुवानं कष्ट भरपूर केले ना. ध्रुवाला काही सहजच देव प्रसन्न झाले, ध्रुवानं सहजच मागितलं अशातली गोष्ट घडली नाहीये. ध्रुवाचा अपमान जेव्हा ध्रुवाच्या सावत्र आईनं केला तेव्हा आपल्या सावत्र आईनं केलेला अपमान आणि तिनं म्हटलं की बाबा जर तुला बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि माझ्या पोटी जन्म व्हावा असं वाटत असेल तर ते तुला देवाकडून मागावं लागेल. थोडक्यात बापाची मांडी देवाकडून मागावी लागेल असं जेव्हा म्हटलं तो स्वतःच्या आईकडे गेला. आई म्हणायला लागली काय चुकीचं सांगितलं म्हणे, बरोबरच सांगितलं, बरोबरच सांगितलं. बापाची मांडी पाहिजे असेल तर ती आपल्याला आईकडून मागावी लागेल, देवाकडून मागावी लागेल. आता देवाकडून मागावी लागेल. मग आईला विचारलं बाबा देव कुठे भेटेल, देव कुठे भेटेल. मग आईला सांगितलं की देव तुला रानावनात जाऊन तपश्चर्या कर तेव्हा देव भेटतील. रानावनात जाऊन तपश्चर्या केल्यानंतर देव भेटतील म्हणून ते 5 वर्षाचं लेकरू तप करायला निघालं. किती वर्षाचं? 5 वर्षाचं तप करायला निघालं. तप करायला निघालेल्या त्या 5 वर्षाच्या लेकराकडे नारदांची नजर गेली. नारद महर्षी आले. नारद महर्षीने त्याचा रस्ता अडवला. नारद महर्षी म्हणायला लागले कुठे निघालात? ध्रुवानं सांगितलं तपाला चाललो. कुठं? तपाला चाललो. किती वर्षाचं लेकरू आहे ते? 5 वर्षाचं लेकरू म्हणायला लागलं तपाला चाललो. नारदांनी विचारलं तुला तप काय असतं ते माहितीये का म्हटले. तप काय असतं ते तरी कळतं का? ते म्हटले मला काहीच माहिती नाही. तप काय असतं मला काही माहिती नाही, पण माझ्या आईनं असं सांगितलंय की रानात जाऊन तप केलं तर देव भेटेल आणि देव भेटला तर बापाची मांडी भेटेल आणि म्हणून मी रानात चाललो, तप करण्याकरता निघालो. आता रानात गेल्यानंतर काय करायचं ते मी नंतर बघीन, पण तप करायचं मात्र एवढं आईनं सांगितलं. बरीचशी परीक्षा नारदांनी ध्रुवाची पाहिली. त्या परीक्षेमध्ये ध्रुव बालक उत्तीर्ण झाले. नारदांनी हे पाहण्याचा प्रयत्न केला की बाबा यांच्या मनाचा निर्धार किती ठाम आहे. इतका ठाम आहे की नारदांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ध्रुवाला मागे पाठवण्याचा प्रयत्न केला, पण ध्रुव मागे फिरले नाहीत. ध्रुवानं सांगितलं आमचा निश्चय ठाम आहे, आम्ही रानात जाऊन तप करून देवाची प्राप्ती करणार. हे ज्या वेळेला निर्धार ठाम पाहिला तेव्हा नारदांनी सांगितलं की ठीक आहे तुमचा रस्ता मोकळा आहे, तुमची वाट मोकळी आहे, परंतु तप करण्याकरता काहीतरी मंत्र पाहिजे की नाही. मग ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नारदांनी ध्रुवाला दिला. ध्रुवानं नारदांचा आशीर्वाद घेतला, नतमस्तक झाले आणि मग रानात जाऊन तपश्चर्या केली. किती महिने तपश्चर्या केली? 6 महिन्यापर्यंत तप केलं. किती महिने? 6 महिने. आता हे 6 महिन्याचं तप पण ते साधं तप नाहीये. 6 महिन्याचं तप म्हटल्यानंतर हे तप करत असताना कसं तप केलं? तप करत असताना 6 महिन्याचं तप. 6 महिन्याचं तप म्हटल्यानंतर पहिला महिना म्हटला. पहिल्या महिन्यामध्ये काय केलं? पहिल्या महिन्यामध्ये फक्त 1 वेळेचा उपवास करायचा आणि भगवंताचं काय जे मंत्र दिला होता त्या मंत्राचा उच्चार करून तप करायचा. दुसऱ्या महिन्यामध्ये काय केलं? 3 दिवसाला एकदाच खायचं असा त्यांनी नियम केला. मी लवकर सांगतो. दुसऱ्या महिन्यामध्ये 3 दिवसाला एकदाच खायचं असा नियम केला. तिसऱ्या महिन्यामध्ये काय केलं? आता आपण 6 दिवसाला एकदाच खायचं, पण 6 दिवसाला ते एकदाच खायचं. ती पण काही सगळी फळं वगैरे खायची असं नाही, तो फक्त पालाच खायचा. फक्त काय खायचा? पालाच खायचा म्हणून नियम केला. 4थ्या महिन्याला काय केलं? 9 दिवसानंतर खायचं, पण खायचं म्हणजे खायचं नाही, ते पाला वगैरे पण खाणं सोडून दिलं. 9 दिवसानंतर एकदाच पाणी प्यायचं आणि त्याच्यावर तप करायचं. 5व्या महिन्यामध्ये काय केलं? 12 दिवसाला एकदाच पाणी पण प्यायचं नाही, एकदाच फक्त श्वास घ्यायचा आणि त्याच्यावर पुढचं सगळं तप करायचं. आणि शेवटच्या महिन्यामध्ये आता देव प्रसन्नच होत नाही आणि त्यावेळेला ध्रुवाचा श्वास आणि अख्ख्या जगाचा श्वास हा एकच झाला होता आणि तेव्हा ध्रुवानं सगळ्या जगाचा श्वास कोंडून धरला. आता जर देव आले नाही तर जवळजवळ सगळ्या जगाचा नाश होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. सगळ्या भक्तांनी देवाला विनंती केली आणि देव येऊन ध्रुवाला प्रसन्न झाले. मी इतकं का सांगितलंय माहितीये का? इतकी खडतर साधना ध्रुवानं तयार केली होती त्या भगवान परमात्म्याने येऊन आपल्याला प्रसन्न होऊन काहीतरी वर द्यावा म्हणून. आणि हे सगळं करून जेव्हा देव आले तेव्हा ध्रुवानं मागितलं काय सांगा? मागितलं काय? बापाची मांडी. बापाची मांडी पाहिजे. अरे इतकं सगळं काही तप पण ते केलं आणि एवढं सगळं करून फक्त बापाची मांडी मागितली. हे जेव्हा देवानं पाहिलं तेव्हा देवानं दिलं नाही असं नाही, देवानं दिलं. देव म्हटलं बापाची मांडी काय? ही सामान्य जागा आहे, मी तुझ्या
तुझ्यासाठी एक स्वतंत्र जागा निर्माण करून देतो आणि मग अढळपदी बाळ वैसविला ध्रुव, अढळपद भगवान परमात्म्याने निर्माण करून दिलं. एक स्वतंत्र ध्रुव लोकाची निर्मिती केली, स्वतंत्र अढळपदाची निर्मिती केली. बापाची मांडी तरी कधी आहे कधी नाही असं होईल, पण मी जे तुला देतोय ते कायम तुझ्याकडेच राहणार आहे, म्हणून त्याला अढळपद असं नाव दिलं. म्हणजे इतकं अढळपद भगवान परमात्म्याने दिलं आणि ते कधी दिलं? एका क्षणात देऊन टाकलं. आणि ही सगळी मागणी झाल्यानंतर ध्रुवाला कळलं, अरे रे, याच्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं मागितलं असतं तर ते देवानं दिलं असतं की नाही? देवानं दिलं असतं. आता हे पण देवानं देऊनच टाकलंय. बापाची मांडी किंवा अढळपद सुद्धा देवानं दिलंय, परंतु देवानं हे देत असताना कोणतेच आडेवेडे घेतले नाहीत, चटकन दिलं, देवानं मोकळं केलं. कारण ह्या गोष्टी अशा असतात की देव त्या सहज देतो, अजिबात विचार करत नाही. प्रपंचातल्या गोष्टी देव देत असताना आडेवेडे घेत नाही, कारण त्या फार सोप्या असतात द्यायला. आणि देवाचं पण मत असं आहे की प्रपंचातल्या गोष्टी जर तुम्ही मागितल्या तर मी त्या देऊन का मोकळा होतो? कारण मी तुम्हाला देऊन ते मोकळं होतो, मला त्यात अडकावं लागत नाही, मला त्यात अडकावं लागत. तुम्ही देवाच्या जागेवर येऊन विचार करा, तुम्ही देवाच्या जागेवर येऊन विचार करा की त्या मला सहज देऊन मोकळ्या करता येतात, मला त्यात अडकावं लागत नाही. पण जेव्हा एखादा भक्त माझ्याकडे येतो आणि तो मागत असताना भक्ती मागतो, तो मागत असताना प्रेम मागतो, तो मागत असताना सत्संग मागतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ह्या गोष्टी मला देऊन मोकळं होता येत नाही. ह्या गोष्टी द्याव्या लागतात आणि देऊन त्या कायम टिकाव्या याच्याकरता त्याच्यामध्ये प्रयत्नशील मला राहावं लागतं, म्हणजे मला अडकावं लागतं. पारमार्थिक मागण्या ज्या असतात त्याच्यामध्ये देवाला पण अडकावं लागतं आणि प्रापंचिक मागण्या ज्या असतात त्या देऊन देवाला मोकळं होता येतं. मग देव काय विचार करतो? प्रपंचातलं मागितलं की आपण मोकळं होऊ ना, कशाने त्याच्यापेक्षा काही विचार करत नाही. तुकाराम महाराज देवाला म्हटले, ह्या प्रपंचातल्या मागण्या अनेकांनी तुझ्या पुढ्यात केल्या आणि तू सहज त्यांना देऊन मोकळं केलं, पण एक ध्यानात घे, तशा पद्धतीच्या मागण्या मी तुझ्या पुढ्यात करणार नाहीये. मी तुझ्या पुढे जी मागणी करणार आहे ती अत्यंत अलौकिक मागणी असणार आहे आणि ती तुला द्यायला जमणार असेल तरच तू हो म्हण, त्याच्यानंतर मी मागेन. मागण्याकरता आम्ही तुझ्या पुढ्यात येतो. का तुझ्या पुढ्यात येतो? दुसऱ्या कुणाच्या पुढ्यात आम्ही मागण्याकरता जावं हे आम्हाला पसंत नाही, म्हणून आम्ही तुझ्याकडेच मागणार आहोत हे मात्र निश्चित आहे. मागणे ते तुझं लागे तरी लागो पाया तुमच्या दाताला. मागण येते तुझं मागो, दुसऱ्या कोणाकडे आम्ही मागायला जात नाही. अरे भक्ती करत असताना तुझी करायची आणि मागायला दुसऱ्याकडे जायचं हे बरं वाटतं का?
हे बरं वाटत नाही. अहो ज्याचं त्याच्याकडेच मागितलं पाहिजे की नाही. सगळ्याचं नाही घेतलं नाही, सगळ्याचं नाही मागितलं पाहिजे. ऐका, सगळ्यांकडे जाऊन मागायचं नाही, एकाच कोणाकडे तरी मागायचं. कोणाकडे मागायचं? ज्याची आपण सेवा करत आहोत त्याच्याकडेच मागायचं. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, भीक देणे झाले माझे पंढरी राया. हे दुसऱ्या तिसऱ्याकडे आम्ही मागायला जात नाही, आम्ही तुझ्याकडेच मागणार आहोत. म्हणून देशी तरी पाहे पांडुरंग असं स्पष्ट केलंय. म्हणजे पांडुरंगाच्याच पुढ्यात आम्ही मागणार आहोत. हे पांडुरंगाला समोर धरून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुमच्या पुढ्यात मागू. किती मागू? मागणे ते एक मागू. आम्ही तुमच्या पुढ्यातच मागणार आहोत, पांडुरंगाकडेच मागणार आहोत, एकच मागणार आहोत. पण तरी देवाला तुकाराम महाराजांचं स्पष्ट सांगणं आहे, हे तुम्हाला द्यायला जमणार असेल तर हो म्हणा. देव तुकाराम महाराजांना म्हणायला लागले, अहो द्यायला जमणार असेल तर आम्ही हो म्हणू, पण नेमका काय द्यायचं हे तर आम्हाला कळलं पाहिजे. नेमका काय मागायचंय तुम्हाला ते तुम्ही स्पष्ट करा. जोपर्यंत तुमची मागणी तुम्ही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आम्हाला द्यायला जमेल किंवा नाही जमणार हे आम्ही कसं काय सांगू शकतो. नेमका तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुमच्या अंतःकरणाची मागणी काय आहे ही तुम्ही आम्हाला स्पष्ट रूपाने सांगा. तेव्हा तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातली ती एक मागणी देवाच्या पुढ्यात व्यक्त करतात. अभंगाचं दुसरं चरण. या संताची निराली आम्हाला हवं, याच्यापेक्षा जास्त काहीच नको. आणि तुझे काही नमागे तुझं. तुकाराम महाराज म्हणते आपण देवाकडे गेल्यानंतर फार काही मागणार नाही आहोत. याच्यावर तुकाराम महाराजांनी फार भर दिलाय या अभंगामध्ये. मी जास्त मागणार नाहीये हे तुकाराम महाराज दोन ठिकाणी सांगतात. मी जास्त मागणार नाहीये हे तुकाराम महाराज दोन ठिकाणी सांगतात. मागणे ते एक तुझं प्रती आहे. इथं पण तुकाराम महाराजांना हेच सांगायचंय की मी कमी मागणार आहे. आणि तुझे काही नमागे तुझं, इथं पण तुकाराम महाराजांना हेच सांगायचंय की मी कमी मागणार आहे. या दोन्ही ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात मी जास्त काही मागत नाही, मी थोडंच मागणार आहे. फक्त या दोनही मागण्याच्या पद्धतीच्या तुकाराम महाराजांच्या आहेत. या दोन्ही पण वेगळ्या वेगळ्या मागण्या आहेत. पहिल्यांदा तुकाराम महाराज मागतात ते अन्वय पद्धतीने मागतात आणि दुसऱ्यांदा तुकाराम महाराज मागतात ते व्यतिरिक्त पद्धतीने मागतात.
अन्वयानं मागणं कसं आहे? मागणे ते एक तुझं प्रती आहे, हे अन्वयानं मागणं आहे. आणि आणिक तुझे काही नमागे तुझं, हे आणिक तुझे काही नमागे तुझं, हे व्यतिरेकानं मागणं आहे. व्यतिरेकाने मागणं म्हणजे नाही, अन्वयानं मागणं जे असतं की नाही, ते अन्वयानं मागणं म्हणजे त्याच्यामध्ये जरी हट्ट असता, त्याच्यामध्ये जरी हट्ट असता तरी ते मागणं निश्चितच तेवढंच असेल असं मात्र नाही. पण व्यतिरेकानं जे मागणं असतं की नाही, तिथं मात्र आपला ठामपणा असतो की आम्हाला हे आणि एवढंच पाहिजे, याच्यापेक्षा जास्ती काही नको. विठ्ठला अन्वयाचं बोलणं असतं तेव्हा त्याच्यामध्ये निश्चय असतो, पण तो पक्का निश्चय जाणवत नाही. पण व्यतिरेकाचं बोलणं असतं की नाही, त्याच्यामध्ये पक्का निश्चय जाणवतो, 1000% निश्चय जाणवतो. आता याच्यापेक्षा वेगळं काही नसेल हे आपल्याला व्यतिरेकानं जास्त चांगल्या पद्धतीनं कळतं, अन्वयानं सांगून कळतं. पण शेवटचं सांगणं जे असतं की नाही, ते व्यतिरेकानं सांगणं असतं. मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण आपल्या घरी एखादा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्याकरिता आपण एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी गेलो आणि त्यांना आपल्या घरी कार्यक्रमाला आलं पाहिजे म्हणून आपण कार्यक्रम पत्रिका त्यांच्या हातात दिली. त्यांच्या हातात कार्यक्रम पत्रिका दिली आणि त्यांना आपण म्हटलो, आपल्या कार्यक्रमाला यायचं बरं का, कार्यक्रमाला यायचं बरं का, कार्यक्रमाला यायचं बरं. हे काय झालं? ते अन्वयानं आमंत्रण झालं. काय नाही, आमच्या कार्यक्रमाला तुम्ही आलंच पाहिजे, आमच्या कार्यक्रमाला तुम्ही आलंच पाहिजे, आमच्या कार्यक्रमाला तुम्ही आलंच पाहिजे. याच्यामध्ये हट्ट आहे, याच्यामध्ये आग्रह आहे, तुम्ही आलेच पाहिजे असा निश्चय आहे, आलेच पाहिजे असा निश्चय आहे. परंतु तुम्ही आलाच पाहिजेत हा 1000% निश्चय कधी होतो? जेव्हा ते व्यतिरेकानं बोलतात. म्हणजे कसं असतं, आधी ते 4-5 वेळा असं सांगतात की तुम्ही आलेच पाहिजे, तुम्ही आलेच पाहिजे, तुम्ही आलेच पाहिजे, आणि शेवटी ते असं म्हणतात, नाही नाही तुम्ही आलेच पाहिजे, तुम्ही आला नाही तर आमचा कार्यक्रमच होणार नाही. हे जे शेवटचं सांगणं असतं की नाही, तुम्ही आले नाही तर आमचा कार्यक्रमच होणार नाही, हे जे सांगणं आहे की नाही, हे व्यतिरेकानं सांगणं आहे. आता इथं 100% निश्चय झाला की नाही, तुम्ही आलेच पाहिजे. अगोदर पण आले पाहिजे हे सांगणं होतं आणि नंतर पण आलेच पाहिजे हे सांगणं आहे. फक्त पहिल्यांदा सांगणं कसं आहे, आलाच पाहिजे, आणि दुसऱ्यांदा सांगणं कसं आहे, आले नाही तर आमचा कार्यक्रमच होत नाही. मग हे दुसरं सांगणं असतं की नाही, हे व्यतिरेकानं सांगणं असतं. तर मी आणखी एक उदाहरण देतो. आपण नेहमी काय ऐकतो, देवाकडे गेल्यानंतर सुख मिळेल. आपण नेहमी देवाकडे गेल्यानंतर सुख मिळेल, देवाकडे गेल्यानंतर सुख मिळेल, देवाकडे गेल्यानंतर सुख मिळेल. पण तुकाराम महाराज काय सांगतात, देवाकडे गेल्यानंतर सुख मिळेल असं नाही सांगत. तुकाराम महाराज सांगतात, तेणे विण जीवा सुख नव्हे, म्हणजे त्याच्याशिवाय नाहीच. हे काय की नाही, हे व्यतिरेकानं बोलणं आहे. त्याच्याकडे गेल्यानंतर सुख मिळेल हे अन्वयानं बोलणं आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा कुठंच सुख नाही हे व्यतिरेकानं बोलणं आहे. विठ्ठला आणि याच्याशिवाय दुसरं काहीच नाही बाबा. आता हे माझं शेवटचं मागणं झालं. या संतांसी विरवी ह्याची मज देई, आणि तर तुझे काही न मागे तुझं, हे न मागे तुझं आलं की नाही, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच मागणं नाही हे आलं की नाही, हे व्यतिरेकानं मागणं झालं. आणि हे अन्वय व्यतिरेकानं तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात मागतात. आणि देवाच्या पुढ्यात जे थोडं मागितलं ते तुकाराम महाराजांनी काय मागितलं, या संतांसी निरवी हेची मज देईल. त्या हेची मध्ये पण सकारात्मक आहे, एवढंच पाहिजे, एवढं. हेची म्हणजे परत काय आलं, हेची म्हणजे परत दुसरं काही नको हेच आलं. दुसरं काही म्हणजे किती ठामपणे तुकाराम महाराजांनी मागितलंय मला सांगा ना, किती ठामपणे. 3-3 ठिकाणी तुकाराम महाराज आपला निश्चय सांगतात. हो, मागणे ते एक तुझं प्रती आहे हा निश्चय आहे, हेची याच्यामध्ये निश्चय आहे, आणि तुझे काही नमागे तुझं याच्यामध्ये निश्चय आहे. या 3-3 ठिकाणी तुकाराम महाराज निश्चय करून असं सांगतात की देवा आम्हाला एवढंच पाहिजे, या संतांशी निरवी. काही नाही, आम्हाला संतांशी निरवी. संतांशी निरवी म्हणजे काय, आम्हाला संतांच्या जवळ करा, आम्हाला संतांच्या स्वाधीन करा. आमची परमार्थाची वाटचाल कुठं थांबावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती संतांच्या जवळच थांबवा असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय आहे, आम्हाला संतांच्या संगतीचा लाभ घडवून द्या, एवढीच तुकाराम महाराजांची मागणी आहे. संतांच्या
आपण मान्य करून घेऊ. का मान्य करून घेऊ? ते दुसरं कोणी देऊ शकत नाही की नाही. संतांची भेट, संतांचा संग, संतांचं दर्शन, या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तेव्हाच शक्य होतील जेव्हा भगवंत कृपा करतील. भगवंत जोपर्यंत मध्यस्थी करत नाही तोपर्यंत संतांचा संग सुद्धा सहज शक्य होत नाही. हे पुन्हा तुकाराम महाराजांचे वचन आहेत की नाही. आम्हाला संतांची भेट अवघड जरी असली तरी तुम्ही जर मध्यस्थी केली तर मात्र ती सहज शक्य आहे. हे तुकाराम महाराज बोलतात की नाही. बहु अवघड आहे बहु भगवंतानं जर करुणा केली तर अवघड असलेली संत भेट सुद्धा सहज शक्य आहे. हे तुकाराम महाराज म्हणतात. काय तुकाराम महाराजांची वचनं पण अशी आहेत. कधी कधी तुकाराम महाराज असं म्हणतात, देवानं मध्यस्थी केली तरच संतांची भेट होईल, आणि कधी कधी असं म्हणतात संतांनी मध्यस्थी केली तरच देवाची भेट होईल. दोन्ही पद्धतीची वचन तुकाराम महाराजांची आहेत. तुकाराम म्हणे, तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षिना. इथं संतांनी मध्यस्थी केली तर देव भेट देतील असं म्हणतात. आणि बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. इथं देवानं मध्यस्थी केली तर संत भेट देतील असं म्हणतात. याचा अर्थ काय? देवाकडे गेल्याशिवाय संत भेटत नाही आणि संतांकडे गेल्याशिवाय देव भेटत नाही. विठ्ठला की नाही, त्यातली एक वारी संतांची असते आणि एक वारी देवाची असते. असं का बरं केलंय? असं एवढं करता केलंय, या वारीला संतांकडे जायचं म्हणजे पुढच्या वारीला देव भेटेल, आणि पुढच्या वारीला देवाकडे जायचं म्हणजे त्यांच्या पुढच्या वारीला संत भेटतील. असंच करत राहायचं आपण. काय नाही, देवाकडे गेलं की संत भेटतील, संतांकडे गेला की देव भेटेल. हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय. संतांची भेट अवघड आहे आणि ती देवाकडेच मागितली पाहिजे. का मागितली पाहिजे? देव सोडून दुसरं कोणी आम्हाला संतांची भेट उपलब्ध करून देईल असं वाटत नाही. म्हणून तुकाराम महाराज देवाला मध्यस्थी करून म्हटले, या संतांची निरवी हेची मदत देईल. तुम्हाला आम्हाला संतांच्या स्वाधीन करा, कारण दुसरं कोणी ते करू शकत नाही. अन्य लोकांकडे जर आम्ही हे मागायला गेलो आणि संतांचा संघ आम्हाला मिळवून द्या असं म्हटलो तर दुसरं आम्हाला कोणी तशा पद्धतीचं देऊ शकत नाही. कारण जगातली सगळ्यात दुर्लभ गोष्टीमध्ये संतांचा भेट, संतांचा संघ हे सुद्धा दुर्लभ म्हणून सांगितलेलं आहे की नाही. जगद्गुरु शंकराचार्य व्यक्त होत असताना दुर्लभम त्रयमेव वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः, म्हणजे महापुरुषांचा संघ दुर्लभ आहे असं सांगतात. कोणी सांगितलं? जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितलं. काय सांगितलं? संतांचा संघ दुर्लभ आहे. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात महापुरुष संश्रय हा दुर्लभम, म्हणजे महापुरुषांचा संघ दुर्लभ आहे. बरं, तुम्ही नारद महर्षींकडे या. नारद महर्षी आपल्याला भक्ती सूत्रामध्ये असं म्हणतात, महत् संगस्तु दुर्लभो अगम्य अमोघश्च. ते अगम्य आणि अमोघश्च राहू द्या, पण महत् संगस्तु दुर्लभो, महात्म्यांचा संघ दुर्लभ आहे एवढं मात्र नारद महर्षी सांगतात. म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांनी पण सांगितलं संतांचा संघ दुर्लभ आहे.
आपल्याला नारद महर्षींनी पण सांगितलं संतांचा संग दुर्लभ आहे. आपल्याला एकनाथ महाराजही असं सांगतात की ऐसे कैसे यानं भेटत तिथे साधू चंद्रामृते सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट न होईल का ऐसे कैसे यानं भेटत तिथे साधू. हे एकनाथ महाराज सांगतात. म्हणजे एकनाथ महाराज पण पुन्हा संतांचा संग दुर्लभ आहे असं सांगतात आणि स्वतः तुकाराम महाराज बहु अवघड आहे संत भेटी असं सांगत असतील. तर हे सगळेच भक्तीच्या क्षेत्रातले सर्वश्रेष्ठ असलेले आचार्य मंडळी एक मुखाने आपल्याला असं सांगतात की संतांचा संघ अतिशय दुर्लभ आहे आणि तो सर्वसामान्य कुणाकडे आपण मागायला गेलो तर आपल्याला सहज प्राप्त होणार नाही. म्हणून कुणाकडे मागितलं पाहिजे? देवाकडे मागितलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. इतक्या सहजपणे शक्य नाहीये. का सहज शक्य नाहीये? आपले कितीही प्रयत्न जरी झाले तरी संतांची भेट होण्याकरता जेवढी पात्रता आपल्याकडे असावी लागते तेवढी पात्रता उभ्या आयुष्यात आपल्याला निर्माण करता येणार नाही. पण ती जर देवानं कृपा केली तर मात्र सहजपणे निर्माण होऊ शकते. आणि म्हणून संतांच्या भेटीकरिता आपण पात्र व्हावं एवढ्या करता देवाच्या पुढे जाऊन मागायचं असतं. तर संतांची भेट होण्याकरता पण आपल्याला पात्रता लागते. पात्रता आपण इंग्रजीत त्याला एलिजिबिलिटी म्हणतो की नाही. आपल्याला एलिजिबल व्हावं लागेल. संतांच्या भेटीकरता आपल्याला एलिजिबल व्हावं लागेल, पात्र व्हावं लागेल, तरच आपल्याला संतांची भेट होईल. मी गमतीने म्हणत असतो शासनानं एखादी जर योजना आपल्याकरता आणली तर त्या योजनेचा लाभ पण सरसकट सगळ्यांना होतो का सांगावं? सरसकट सगळ्यांना होत नाही. मग आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट द्यावे लागतात. डॉक्युमेंट दिल्यानंतर आपल्याला स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागते. ही पात्रता आपण सिद्ध करू शकलो तरच आपल्याला त्या योजनेचा लाभार्थी होता येतं. नाहीतर आपल्याला ते मिळत नाही. काहीही जरी झालं तरी ते आपल्याला मिळण्याकरता आपण पात्र आहोत हे आपल्याला दाखवावं लागतं. अगदी 1,500 रुपये आपल्या खात्यावर पडायचे झाले तरी एवढ्या करता पण आम्हाला पात्र व्हावं लागतं. आम्हाला दाखवायला लागतं. काय दाखवायला लागतं? आमच्याकडे 4 चाकी गाडी नाही हे आम्हाला दाखवायला लागतं. बरोबर आहे ना? म्हणजे आम्हाला जरी मिळत नसते तरी आम्हाला माहिती काय काय करावं लागतं. ऐका, हे आम्हाला काय सांगावं लागलं सगळं? का आम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागले? एवढ्या करता द्यावे लागले का आम्हाला त्यांना सांगावं लागलं बघा तुम्ही जे आम्हाला रुपये देणार आहात त्याच्याकरता आम्ही काय आहोत? पात्र आहोत. आमची पात्रता आम्हाला दाखवायला लागली. मग सर्वसामान्य योजनांचा लाभार्थी व्हावं याच्याकरता जर आम्हाला पात्रता सिद्ध करावी लागत असेल तर संतांची भेट व्हावी याकरता सुद्धा आपल्याला आपली पात्रता सिद्ध करावी लागते. आणि दुर्दैवानं ती पात्रता स्वतःच्या सामर्थ्यानं सिद्ध करणं हे जवळजवळ अशक्य आहे. मग जर आपल्या सामर्थ्यानं आपल्याला आपली पात्रता सिद्ध करता येत नसेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण देवाकडे केलं पाहिजे आणि देवाकडे मागितलं पाहिजे. देवानं जर ठरवलं की यांना पात्र करायचं तर देव एका क्षणात पात्र करतो आणि आपल्याला संतांच्या स्वाधीन करतो. विठ्ठला विठ्ठला. पुराणांमध्ये तुम्ही थोडंसं डोकावून पहा. अनेक गोष्टी आपल्याला अशा पाहायला मिळतील की ते वास्तविक कुठल्या गोष्टीला पात्र नव्हते पण तरी त्यांना पात्र करून दिलं. हे देवाचं सामर्थ्य की नाही? कुठल्याच पात्रतेचे नाही. काही लोक तर कुठल्याच पात्रतेचे नसताना सुद्धा भगवान परमात्म्यानं मात्र त्यांना पात्र केलं. हे भगवंताचं सामर्थ्य आहे की नाही? हे भगवंताचं सामर्थ्य आहे. ते मथुरेत गेल्यानंतर जेव्हा त्या कुब्जेची भेट भगवान परमात्म्याची झाली, भगवंताची त्या कुब्जेची वेळ झाली. आता ती कुब्जा काय फार पात्र होती का मला सांगावं? देवानं त्या कुब्जेवर कृपा करावी याच्याकरता प्राथमिक दर्शी ती कुब्जा काय पात्र होती का? नाही, तशी कुब्जा काही पात्र नव्हती. पण तरीही भगवान परमात्म्यानं कृपा केली आणि त्या कुब्जेला आपली भक्ती करावी याच्याकरता पात्र बनवलं की नाही? हे पात्र नसताना पण ती पात्रता दिली. कोणी दिली? भगवंतानं मिळवून दिली. चला याचे पुढचं मी सोपं बोलतो. मला सांगा, थोडासा बारीक विचार करा आणि मला सांगा की महाभारताच्या युद्धामधला जर सगळा प्रसंग आपण बघितला आणि त्या सगळ्या प्रसंगाकडे पाहत असताना तुम्ही थोडंसं बारकाईनं पांडवांकडे बघा.
आणि त्या पांडवांकडे बघून बारीकशी एक नजर घालून असं मला सांगा की कुठल्या बाबतीमध्ये पांडव पात्र आहेत? थोडासा बारीक विचार करा तुम्ही. कुठल्या बाजूने गेला तर तुम्हाला पांडव पात्र समजतील? मला थोडासा बारीक विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल तसे तर पांडव कोणत्याच पात्रतेचे नाही आहेत. तसे तर ते प्रापंचिक दृष्ट्या आपण पाहिलं तर तसे ते कोणत्याच पात्रतेचे ठरत नाही. त्यांच्याकडे राज्यापैकी काही संपत्ती राहिली होती का सांगा? काही संपत्ती राहिली होती का? काहीच नाही. म्हणून तर ते दुर्योधनाकडे मागावं लागलं की नाही त्यांना. त्यांच्याकडे कोणत्याच पद्धतीची संपत्ती राहिली नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. बरं चला तेही जाऊ द्या, तेही जाऊ द्या. त्यांच्याकडे संपत्ती राहिली नाही, नव्हती राहिली. त्यांच्याकडे जे शौर्य होतं, त्यांच्याकडे जे शौर्य होतं ते शौर्य त्यांचं स्वतःच होतं की देवानं दिलेलं होतं? देवानं दिलेलं होतं. त्यांच्याकडची कुठलीच ताकद ही स्वतःची नव्हती, ती सगळी देवानं दिलेली होती. श्रीकृष्णानं आपलं सामर्थ्य सगळं पांडवांना दिलेलं होतं आणि म्हणून पांडवांना ते युद्ध करता आलं. म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचं सामर्थ्य सुद्धा नाही, पांडवांकडे स्वतःची सत्ता नाही, पांडवांकडे स्वतःची संपत्ती नाही, पांडवांकडे स्वतःचं सामर्थ्य नाही. किंवा तुम्हाला सांगू काय, प्रापंचिक स्थिती तरी कुठं पांडवांची चांगली आहे? मला सांगावं, कुठं पांडवांची चांगली आहे? 5-5 जणांची एक पत्नी, हे काही चांगलं आहे का? मला सांगावं. 5 लोकांची एक पत्नी, हे काही चांगलं आहे का? नाहीये. म्हणजे याही बाबतीमध्ये ते पात्र नाहीये. पण कोणत्याच बाबतीमध्ये पात्र नसलेल्या सगळ्या पांडवांना आपल्या भक्तीकरिता आणि जगानं त्यांना ध्यानात ठेवावं एवढ्या करता पात्र केलं. ते कोणी केलं? देवानं केलं. याचा अर्थ काय आहे? एखाद्या अपात्राला सुद्धा पात्र करण्याचं सामर्थ्य हे जर भगवंताला असेल तर आपण अपात्र असताना सुद्धा देवाला प्रार्थना करावी. देवाला प्रार्थना केली की देव आपल्याला पात्र करेल आणि आपण पात्र झालो की आपल्याला संतांच्या जवळ जाता येईल. संतांकडे जाण्याकरता आपण पात्र नसतो तरी देवाकडे मागावे. मग तुम्ही मला काय पात्रता लागते? पात्रता खूप चांगली आहे. संतांकडे जाण्याकरता आपल्याला काय पात्रता लागते? संतांनी आपल्याला भेटण्याकरता काय पात्रता लागते? स्वतः तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत भेटावं याच्याकरता मी एक पात्रता सांगतो. काय पात्रता आहे? अर्थ काम चाडणाय चेता,
समाधानी जाणवणे नेणता तया साधू भेट देते अवचिता गा ऐसे ऐसे याने भेट देते साधू असं तुकाराम महाराज म्हणते. म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर ते साधू भेटतील, भेटतच नाही असं नाही, भेटतील, पण ऐसे ऐसे याने भेटत ते साधू ऐसे भेटते. ऐसे भेटते म्हणजे कैसे भेटते, जैसे वरती सांगितले तैसे भेटते. जसं वर 4 गोष्टी सांगितल्या की नाही त्या केल्या की भेटतील. अर्थ काम चाल नाही चित्ता असं झालं की भेटतील. मान मान मोह माया मिथ्या असं झालं की भेटतील. वरती समाधानी राहिलं की भेटतील आणि जाणून नेणता झालं की भेटतील. पण या 4ही गोष्टी स्वसामर्थ्याने मिळवता येतील असं मला वाटत नाही. अर्थ काम या संबंधानं अंतःकरणात कोणतीच इच्छा होता कामा नये. अर्थ पण नको आणि काम पण नको. अर्थ म्हणजे पैसा आणि कामना म्हणजे इच्छा. कोणतीच इच्छा अंतःकरणात निर्माण होता कामा नये आणि कोणतंच अर्थकारण अंतःकरणात निर्माण होता कामा नये. हे सहजासहजी शक्य आहे का मला सांगा. पैशाचा विचारच करायचा नाही, आहे का शक्य? हो नाही बोला जरा. अजिबात शक्य नाही ते आपण करू शकत. पण इच्छा पण कुठलीच करायची नाही, कुठलीच इच्छा मनात करायची नाही. हे तरी शक्य आहे का? हेही शक्य नाही. माना मान मोह माया मिथ्या हे शक्य आहे का? मान अपमान सारखेच करून द्यायचे, सारखेच करून द्यायचे. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादन भरावे आणि लाभा लाभन धरावे मना माझी, हे असं झालं पाहिजे. म्हणजे लाभ झाला म्हणून संतोष नाही झाला पाहिजे आणि फार काहीतरी आमचा अपमान झाला म्हणून दुःखही नाही झालं पाहिजे. मान अपमान दोन्ही सारखेच झाले पाहिजेत. असं होईल का सांगा आपल्या बाबतीत? हे आपल्या सामर्थ्याने शक्य नाही. वरते समाधानी हे तरी आमच्याकडून कधी व्हायचं आणि जाणवणी देण्याचा तर कधीच शक्य नाही. जाणवणी देण्याचा म्हणजे सगळं काही कळत असून सुद्धा आम्हाला काहीच कळत नाही अशा भावनेवर राहणं हे शक्य आहे का मला सांगा? सगळं काही कळतं पण सगळं कळत असताना सुद्धा मला काहीच कळत नाही असं दाखवणं हे शक्य आहे का? हे शक्य नाही. याच्या उलट शक्य आहे. म्हणजे काहीच कळत नसताना पण मला सगळंच काही कळतंय हे दाखवणं कदाचित शक्य आहे, पण सगळं कळत असताना मला काहीच कळत नाही हे दाखवणं मात्र अत्यंत अवघड आहे. मग ही सगळी काय झाली? ही सगळी तुकाराम महाराजांनी सांगितलेली साधू भेटीकरिता असलेली पात्रता आहे. तया साधू भेट देते अवचितागा. त्यांना अवचित साधू भेट देतील. म्हणजे साधू पण सहजासहजी भेट देत नाहीत. इतकं सगळं घडलं तरच आपल्याला साधू भेट देऊ शकतात. आता यातली कुठली गोष्ट आपल्याला स्वसामर्थ्याने मिळवता येईल? कोणतीच गोष्ट स्वसामर्थ्याने मिळवता येत नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? अशा वेळेला परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तुमच्याकडे का आलो? एवढ्या करता आलो कारण आता आम्हाला हा संत संघ कायम हवाय म्हणून. तुकाराम महाराजांनी संतांशी निरवी असं म्हटलं की नाही? म्हणजे संतांच्या जवळ करा, संतांचा संघ द्या, संतांच्या स्वाधीन करा हे म्हटलं. मला इथपर्यंत काहीच अडचण नाहीये. मला फक्त शंका आली आहे की एका शब्दावर शंका आहे, एका शब्दावर मला विचार करावा वाटतोय आणि तो विचार असा आहे की तो शब्द असा आहे की या. तुकाराम महाराजांनी शब्द घातलाय की नाही? या संतांशी निरवी याची मदत येईल. याच्यामध्ये या संतांशी म्हणजे कोणत्या संतांशी हो? या संतांशी अख्खा अभंग तसा आपल्या परिचयाचाच आहे. मागणे ते तुझं प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा, ठीक आहे, काही अडचण नाही. या संतांशी निरवी ह्याची मदत येईल आणि तुझे काही नमागे तुझं, याच्यामध्ये हा या शब्द का बरं घातला असेल? जर तुकाराम महाराज म्हटले असते संतांशी निरवी ह्याची मदत येईल आणि तुझे काही नमागे तुझं, संपलं असतं की नाही? संतांशी निरवी ह्याची मदत येईल. पण तुकाराम महाराज निक्षून या संतांशी म्हणतात. ज्या अर्थी तुकाराम महाराज या संतांशी म्हणतात म्हणजे तुकाराम महाराजांच्या समोर संत आहे आणि हे काय मागणे येते का तुझं प्रत्यय देशी तरी पाहे पांडुरंगा, असं पांडुरंगा म्हणतात. म्हणजे पांडुरंग पण देवाच्या तुकोबारांच्या समोर आहे. तुम्ही ध्यानात घ्या. हा अभंग जेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितला असेल तेव्हा मला असं वाटतं की तुकाराम महाराजांच्या समोर दोघे जण आहेत. कोण दोघे असले पाहिजे? एक तर पांडुरंग पण समोर आहे आणि दुसरं म्हणजे संतही समोर आहे. पण आता देव समोर असताना कोण आहे? तर पांडुरंग समोर हे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलंय. पण या संतांशी म्हणत असताना हे या पदाखाली येणारे संत कोण आहेत हे मात्र तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलं नसेल तर थोडासा आम्हाला निर्णय पद्धतीने विचार करावा लागेल की तुकाराम महाराज या पदाखाली नेमका कोणत्या संतांना घेतात याचा विचार करणं गरजेचं आहे. असं वाटतं काय तुकाराम
तुकाराम महाराज वारी करता म्हणून पंढरपूरला गेले असावे आणि वारी करता पंढरपूरला गेलेले आताच्या सारखी काही गर्दी तेव्हा नाही, परंतु तेव्हा वारी करता गेलो की वारीला गेल्यानंतर अनेक संतांच्या मांदियाळीमध्ये जाता येईल, संतांची भेट होईल इतकं मात्र नक्की आहे. मग तुकाराम महाराज जेव्हा वारीला पंढरपूरला जातात तेव्हा वारीला पंढरपूरला गेल्यानंतर अख्खी वारी पूर्णतेला गेली आणि वारीची परिपूर्णता कशात आहे तर वारीची परिपूर्णता देवाच्या चरण दर्शनात आहे, स्पर्श दर्शनात आहे. तुकाराम महाराज वारी पूर्ण करतात, देवाच्या चरणाचं दर्शन घेतात आणि देवाच्या चरणाचं दर्शन घेत असताना अनेकची संत मंडळी तुकाराम महाराजांच्या सोबत आहे आणि तेव्हा तुकाराम महाराजांचा देवाचा संवाद झाला असावा आणि तुकाराम महाराज देवाकडे बघून या सगळ्या संतांकडे बघून देवाला असं म्हटले असावे की मागण येते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगान काय द्या या संतांशी निरवी हेची मज देई. हे जे सगळे संत आहेत की ज्या सगळ्या संतांच्या सोबत आता मी तुझी वारी पूर्ण करतोय, या सगळ्या संतांच्या स्वाधीन मला तुम्ही करा असं तुकाराम महाराज देवाला म्हटले असतील. हा एक प्रसंग असण्याची शक्यता आहे असं मी म्हणतो. हे असंच असेल असं नाही, पण हे असं असावं असं कदाचित मला वाटतं. की एक दुसरा एक प्रसंग मला या 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 प्रसंगाला धरून झाला असेल असं वाटतं. कोणता प्रसंग झाला असेल मला तो प्रसंग असा वाटतो, राहून राहून मला असं वाटायला लागलं की ते असं घडलं असावं. काय झालं, तुकाराम महाराज झोपेत आहे आणि तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं आणि तुकाराम महाराजांना जेव्हा स्वप्न पडलं तेव्हा तुकाराम महाराजांच्या स्वप्नात कोण आलं तर तुकाराम महाराजांच्या स्वप्नात दोघे जण आले. तुकाराम महाराजांच्या स्वप्नात दोघे जण आले. कोण दोघे जण आले, एक तर तुकाराम महाराजांच्या स्वप्नात पांडुरंग आले आणि दुसरं म्हणजे पांडुरंगाच्या सोबत तुकाराम महाराजांच्या स्वप्नात नामदेव महाराज आले. कारण तुकाराम महाराजांनी काय म्हटलेले, नाव दिवे केले स्वप्न माझी जागे सगळे पांडुरंगे येऊन या. म्हणजे माझ्या स्वप्नात कोण कोण आलंय, दोघे जण आले. एक तर पांडुरंग पण माझ्या स्वप्नात आहे आणि पांडुरंगाच्या सोबत नामदेव महाराज पण माझ्या स्वप्नात आले. मग स्वप्नामध्ये जेव्हा नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा दोघे एकत्र येतात तेव्हा तुकाराम महाराज देवाला असं म्हटले असतील, देवा मागण येते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा काय द्या या संतांशी. या संतांशी म्हणजे कोणाशी, नामदेव महाराजांशी. का बरं असं केलं असावं, असं तुकाराम महाराज एवढ्या करता म्हटले असतील. कारण इथून पुढे आपल्याला जे कवित्व करायचं आहे ते कवित्व म्हणजे काय करायचं आहे तर थोडक्यात नामदेव महाराजांचं राहिलेलं जे कार्य आहे ते सगळं कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. नामदेव महाराजांचे शतकोटी अभंग करीन असं म्हटलं होते, त्यातून 96 कोटी पूर्ण झाले होते आणि उरलेल्या 4 कोटीचं काम आपल्याला करायचं आहे. 4 कोटीचं म्हणजे 4 कोटी अभंगांचं. बरोबर दुसरं कोण म्हणा का 4 कोटीचं कुठलं काम आलं, ऐका 4 कोटी राहिलेल्या अभंगांचं काम आपल्याला करायचं आहे आणि ते काम तुम्ही पूर्ण करा हे सांगण्याकरता जर नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा दोघे पण स्वप्नात आले असतील तर मला असं वाटतं की तुकाराम महाराज देवाला असं म्हटले असावे, देवा हे इतकं मोठं काम आहे की नाही, ते इतकं मोठं काम मी एकट्यानं पूर्ण करू शकत नाही, मग तुम्ही काय करा हे सगळं काम पूर्ण करावं याकरता या संतांशी निरवी याची मदत येईल. मला तुम्ही काय करा, मला तुम्ही नामदेव महाराजांच्या स्वाधीन करा किंवा मला तुम्ही नामदेव महाराजांच्या जवळ करा. माझी सगळी वाटचाल तुम्ही नामदेव महाराजांच्या जवळ थांबवा. का असं करा, असं जर घडलं तर नामदेव महाराज मला बुद्धी देतील आणि त्या पद्धतीने मला माझा हा पुढचा सगळा कवित्वाचा प्रपंच करता येईल. हे 2 प्रसंग घडले असावेत असं वाटतं आणि या 2 प्रसंगांकरताच तुकाराम महाराज म्हटले या संतांशी निरवी याची मदत येईल आणि तुझे काही न मागे तुझं विठोबा ते एक तुझा प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा या संतांची निरवी हेची मदत येईल आणि तुझे काही न मागे तुझं आणि तुझे काही न मागे तुझं असं तुकाराम महाराज म्हटले. या संतांची निरवी असं म्हटले, या संतांच्या स्वाधीन करा असं म्हटले आणि या संतांच्या स्वाधीन केल्यानंतर अधिक तुम्ही काय करा तर तुकाराम महाराज देवाला असं म्हणतात की हे तुम्ही करा. आता काय झालं, आता तुकाराम महाराजांना असं वाटलं की बाकीच्या गोष्टी जर आपण मागितल्या असत्या तर यांना आपल्याला देऊन मोकळं केलं असतं, पण संतांना जवळ करा असं आपण मागितलंय म्हटल्यानंतर कदाचित आता हा देव आढेवेढे घेण्याची शक्यता आहे किंवा देव आता आपल्याला असं म्हणेल हे आपल्याला काही जमणार नाही बरं का तुकोबा, हे काही मला जमणार नाही, हे तुम्ही दुसरे काहीतरी प्रयत्न करून मिळवा. हे कदाचित असं होण्याची शक्यता आहे बरं का. हे असं होईल कदाचित तुकाराम महाराज म्हणतील की हे आम्हाला जमणार नाही,
हे आम्हाला जमणार नाही. आता आम्हाला जमणार नाही असं जर देव म्हटलेच तर आपण काय करायचं मग पुढं? त्याच्यामुळे देवानं आम्हाला जमणार नाही असं म्हणायला लागूच नाहीये. म्हणून तुकाराम महाराज आधी स्पष्ट करतात. काय स्पष्ट करतात? देवा अहो तुम्हाला हे द्यावंच लागेल. का द्यावं लागेल? देण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जे उदार आहात की नाही ते तुमचं औदार्य पुन्हा एकदा तुम्ही जिवंत करा आणि त्या औदार्य पूर्ण अंतःकरणाने तुम्ही आम्हाला या संतांचा संग मिळवून द्या. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता
तुकाराम महाराज देवाला सांगतात उदार व्हा म्हणजे तुकाराम महाराज देवाला उदार नाहीत असं म्हणतात का तुम्ही उदार आहातच मग परत उदार व्हा हे सांगणं कशाला आहे तुम्ही उदार आहात पण तुमचं ते औदार्य तुम्ही जाग करा औदार्य जागे करा म्हणजे तुमचा उदारपणा तुम्ही आठवा आणि उदारपणा आठवून तुम्ही आतापर्यंत पुन्हा कोणाला काय काय अपात्र असताना सुद्धा दिलंय याचं तुम्ही स्मरण करा आणि त्या सगळ्याच्या तुलनेत मी तर बाबा पात्रच आहे की नाही आणि म्हणून तुम्ही मला हे दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांच्या इतकंच माझ्यासाठी करा की या संतांच्या चरणाजवळ मला राहू द्या मला दुसरं काही नको संतांच्या चरणाजवळ मला राहता आलं की त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी माझ्याकरता सुलभ होतील अन्य मला कोणतीच गोष्ट नको तुकाराम महाराज मागत असताना काय मागतात एकतर तुकाराम महाराज संत मागतात नाहीतर तुकाराम महाराज देव मागतात तुकाराम महाराज देवाकडे जातात आणि संतांचे चरण मागतात तुकाराम महाराज संतांकडे जातात आणि देवाचे चरण मागतात हे तुकाराम महाराज प्रत्येक वेळा करत असताना पाहायला मिळतं तिथं तुकाराम महाराज असं म्हणणे की मज ठेवी पायी संतांची या मला संतांच्या चरणाजवळ ठेवा आणि एका ठिकाणी तुकाराम महाराज राहाणे ते पायापाशी आणि का रसी विटोनी हे देवाकरता म्हणतात म्हणजे आम्हाला तुमच्या चरणाजवळ स्थान मिळू द्या आणि कसं असतं आपल्याला देवाकडे गेल्यानंतर तरी तुम्ही वेगळी अपेक्षा करू शकता देवाकडे गेल्यानंतर आपण वेगळी अपेक्षा करू शकतो पण संतांकडे गेल्यानंतर काहीच वेगळी अपेक्षा करायची नाही संतांचे चरण आणि आपण एवढीच फक्त अपेक्षा केली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलीच अपेक्षा नाही केली पाहिजे संतांच्या चरणाला सोडून आपण दुसरं काय मागू शकतो काहीच मागू शकत नाही श्री संतांची या माता चरणावरील साष्टांग हे करी दंडवत हे काय ते आपण करू शकतो तुकाराम महाराज सुद्धा संतांकरता हेच मागतात तुका म्हणे आता काय तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोई हे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांकरता बोलतात म्हणजे संतांच्या पुढे गेल्यानंतर फक्त संतांच्या चरणाचीच मागणी करायची असते दुसरं काही मागायचं नसतं का साडे पत्तर या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी उगियाची माथा ठेवीची चरणी हेची भले हे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात म्हणजे संतांचे चरण अजून शेवटचं बोलू तुकाराम महाराज असं म्हणतात काहीच नाही येथून या मुठवू माथा मरणा वाचवली सर्वथा येथून या म्हणजे कुठून तर या संतांच्या चरणाच्या शिवाय आम्ही आमचं मस्तक दुसरा कुठे लावणार नाही तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी संतांच्या चरणावर आपण एकदा का नतमस्तक झालो की मग पुन्हा दुसऱ्या पुढे कुठे जाणं नाही मग तुम्ही आम्हाला काय करा आम्हाला या संतांच्या चरणाजवळ राहायला स्थान प्राप्त करून द्या मागण्या फक्त दोनच आहेत एक तर संतांच्या स्वाधीन करा आणि दुसरं म्हणजे संतांच्या चरणाजवळ ठेवा स्वाधीन करा आणि चरणाजवळ ठेवा अशा दोन मागण्या वेगळ्या वेगळ्या करण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की संतांच्या स्वाधीन करा म्हणजे काय करा संतांच्या चरणाजवळ ठेवा एकच मागणी करू आपण काही नाही या संतांची निरवी याची मदत येईल म्हणजे काय तर मज ठेवी पाहिजे संतांची या सगळ्या अभंगाचा फिरून अर्थ काय आहे दोनच वाक्यात अर्थ आहे तुकाराम महाराज देवाला म्हटले देवा आम्ही तुमच्याकडे फक्त एकच मागणं मागतो की आम्हाला संतांच्या पायाजवळ राहू द्या दुसरी कोणतीच मागणी तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात करत नाही म्हणून संतांच्या स्वाधीन करणं म्हणजे काय करणं तर संतांच्या पायाजवळ आम्हाला जागा प्राप्त करून देणं इतकीच एक पवित्र मागणी तुकाराम महाराजांनी या अभंगातून देवाच्या पुढ्यात व्यक्त केली ज्ञानेश्वर